भारतीय जनता पार्टी की ओर से प्रभाग 28 से विजय उर्फ पिंटू झलके चुनावी मैदान में है। हमारी टीम से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि उन्हें यह मौका देने पर वे पार्टी और जनता के आभारी है। उन्होंने विश्वास जताया कि चुने जाने पर वे प्रभाग 28 को विकास के पथ पर आगे ले जाएंगे। निश्चितच भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून पुन्हा एकदा संधी दिली आहे। विशेष करून मी सर्व आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे आमदार माननीय मोहनजी मते, आमचे आमदार कृष्णाजी खोपडे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने या प्रभाग क्रमांक 28चा विकास करण्याची संधी मला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला। त्याच आधारावर जनतेने जो कौल दिला त्या सर्वेच्या आधारावर पुनश्च एकदा भारतीय जनता पक्षाने मला संधी दिलेली आहे। निश्चितच या संधीचं सोनं होईल आणि आम्ही करणार, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। याच्यात आम्हाला कुठलीही शंका नाही। या 4 वर्षाच्या गॅपमध्ये जरी गॅप आली असेल तरी पण आम्ही निरंतर सेवेत राहिलो। आम्ही कुठेही थांबलो नाही आणि कुठेही आम्हाला एकही दिवस असं जाणवलं नाही की आम्ही नगरसेवक नाही, कारण आम्ही निरंतर लोकांच्या सेवेत होतो। निरंतर आमचं कार्यालय आमच्या नागरिकांच्या सेवेत होतं आणि अनेक जे चॅलेंजेस होते या प्रभागात, ज्यावेळी मी 2017 मध्ये निवडून आलो त्यानंतर या भागात विकासाचा सर्वात महत्त्वाचा जो टप्पा होता तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे, तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची संधी मला पक्ष नेतृत्वाने दिली। मी या नागपूर शहराचा पाणी पुरवठा सभापती झालो आणि ज्या काळात पाण्याची भीषण समस्या शहरात होती ती समस्या माझ्याही प्रभागात होती आणि ती समस्या पूर्णपणे सोडवण्यात मी यशस्वी झालो आहे। रस्त्याची जी मेजर समस्या होती, ज्यावेळी रस्त्यात चालायला रस्ते नव्हते, आज अशी स्थिती आहे की एकही रस्ता खडीकरणाचा नाही। सर्व रस्ते आम्ही मॅक्सिमम रस्ते सिमेंट रोड केले आहे। अनेक रस्ते डांबरीकरण आहे। पुढच्या टप्प्यात ते सर्व रस्ते सिमेंट रोड करायचे आहे। दिघोरी दहनघाटाचं सौंदर्यीकरण केलं। माझ्या प्रभागात पिण्याच्या 2-2 टाक्याचं निर्माण कार्य माझ्या कार्यकाळात झालं। अनेक उद्यानं मी स्थायी समिती अध्यक्ष असताना डेव्हलप केले। अनेक मंदिरांना शेड लावण्याचं काम आम्ही केलं आणि अनेक गोष्टी करण्याची संधी या काळात मला मिळाली। निश्चितच पक्षाने संधी 2017ला संधी दिली म्हणून हे संधीचं सोनं करण्याची संधी मिळाली आणि त्याच कामाच्या आधारावर पुनश्च पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे। माझ्या नेतृत्वात आम्ही 4ही जे दिलेले उमेदवार आहे ते निश्चितपणे विजयी होणार आहे, याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही।